नमस्कार. इथे झटपट शाळेचा डबा तयार झालेला आहे. कसा केला तो सुद्धा सांगते, पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी. इथे आपली स्क्रीन थोडीशी हालत आहे, तर ते थोडंसं दुर्लक्ष करा, कारण की माझं ट्रायपॉडची जी पिन असते मोबाईल ठेवायची ती तुटली आहे, त्यामुळे हाताने शूट करत आहे. आणि इथे हा पराठा बघा किती सुंदर दिसत आहे. आता तो दिसतोय कसा त्यावर जाऊ नका. डोंट जज अ बुक बाईटचं कवर असं म्हण आहे ना, त्याच पद्धतीने ही रेसिपी आहे. अगदी सुरेख आणि अगदी चवदार, अगदी चटकदार असा शाळेचा डब्बा तयार होतो. एक पराठा द्यायचा आणि टेन्शन फ्री व्हायचं. कसा करायचा सांगते. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये आपली घरामध्ये साय असेल तर टाकली तर अगदी चांगलीच गोष्ट आहे. आता त्याचं नावच आहे मलई पराठा, तर त्यामध्ये मलईही लागेलच. आता ही दाटसर मलई आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी लागलेलं आहे. मला मलईमध्येच आपलं छान कणिक भिजून झालेलं आहे. पनीर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. पनीर किसून घ्यायचं, त्यामध्ये कसुरी मेथी, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ इतकेच मसाले घालायचे. छान मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. कणिक घ्यायची, त्याची छान पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर साजूक तूप लावायचं आहे आणि थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दाखवते. व्हिडिओ थोडासा बरोबर दिसत नसेल पण इग्नोर करा. छान तूप लावायचं, पीठ भुरभुरायचं, त्याची चौकोन घडी करायची आणि पुन्हा हा एक पराठा लाटायचा आणि त्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा सॉस वगैरे लावायचा नाही. इथे मी आवळ्याचा मुरब्बा लावून देते, कधी आंब्याचा छुंदा वगैरे असतो ना तो लावून देते, म्हणजे थोडंसं गोड आंबट तिखट छान लागतं. पुन्हा त्याची पोळी लाटायची, त्यावर पुन्हा एकदा साजूक तूप लावायचं आणि त्यावर जे आपण पनीरचं सारण जे केलेलं आहे ते छान पसरवून घ्यायचं. आता हा पराठा इतका खुसखुशीत होतो ना की त्याला हात जरी लावला ना तरी तो असा तुटतो. इतका छान पराठा होतो, अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि तोंडात टाकला की विरघळतो. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. आता हा छान पराठा लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे याच्या कडा वगैरे चिरलेल्या आहेत, कारण की आपण यामध्ये मलाई घातलेली आहे. तुपावर हा लाटलेला आहे, त्याचे लेअर छान पडतील आणि इतका खुसखुशीत हा पराठा होतो. जशी तुम्ही खारी पफ वगैरे खाता ना, तो पफ असतो एक मसाला भरलेला, तसं खाताना ते त्या पद्धतीचाच हा पराठा झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी कुठून बघताय मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मस्त असं झटपट पनीर मलई पराठा तयार आहे. इथे टिफिन भरलेला आहे आणि गोड आवडतं म्हणून 2-4 खजूर दिलेले आहेत, 2 बदाम दिलेले आहेत. लाईक करायला विसरू नका.